बरं आहे ना. एरवी म्हटलं की कीर्तन असते. तेव्हा परिस्थिती अशी आहे, तेच हे निश्चित त्या कारणानं लोक जेमतेम देवदर्शनाची वेळ इथे येतात. काही तर इथले नातेवाईक किंवा आलेल्या लोकांना फोन करतात, झालं का कीर्तन? मग हे म्हणतात आटोपात आहे आता कीर्तन. तेव्हा ते घरून निघतात. मंडप हे ते सगळं पाहिलं कीर्तनाच्या वेळेस की असं वाटतं एवढ्या मोठ्या स्वयंपाकाचं कसं होईल. आणि मग पंक्ती सुरू झाली का असं वाटते जागेचं कसं होईल. विठ्ठल विठ्ठल किती सांगा, काही करा तुम्ही. ऋषीमुनी पासून लोक हे सांगत आले, साधू संत सांगत आले. यांचं काम सांगण्याचं आहे, पण समाजाचं काम न ऐकण्याचं आहे. मग या लोकांनी ऐकलं नाही म्हणजे संतांचं संत काही बाधित होत नाही. त्यांचं काय नुकसान होणार आहे. त्यांनी सगळ्या वेदशास्त्र पुराणाचं तात्पर्य काढून तुम्हाला सांगितलं, फुकट सांगितलं, घरी येऊन सांगितलं, बिनचूक सांगितलं, तरी लोक ऐकत नाही. हा दोष त्यांचा थोडाच आहे. ते आमच्या महाराजांना माहीत आहे. ते आमचे ते बीडकर महाराज होते, काय त्याचे नाव, बाबासाहेब, बाबा महाराज नाही, बाबासाहेब नाव होतं त्यांच्या. हां, बाबासाहेब इंगळे. ते म्हणत लांबच्या गाडीत प्रवासी बसले आणि त्यातला एक प्रवासी थोडा अर्ध अंतर गेल्यावर तिथे थांबला. गाडी थांबली म्हणून आणि ते एसटीतले ड्रायव्हर कंडक्टर ते सुद्धा थोडेसे विश्रावा करून आले. आणि पुन्हा कंडक्टर गाडीत चढला आणि मोठ्याने ओरडत होता, चला हे लांबचे नागपूरचे प्रवासी आहेत, बसा गाडीत, गाडी निघते, बसा गाडीत. 3 वेळ मोठ्याने त्याने आक्रोश केला. गाडी गेली. हा त्या गाडीतला प्रवासी तिथेच होता. महाराज सारखे लोक, का नाही, मला नागपूरला जायचं. म्हणजे नागपूर गाडी आताच गेली. अहो म्हणे नागपूर गाडीचं तिकीट आहे माझ्याजवळ. ते माझ्या जवळून गेली. तो कंडक्टर खूप ओरडत होता म्हणे, चला बसा बसा. बसलोच नाही म्हणे. मग आता हा बसला नाही म्हणजे कंडक्टरच्या पगारात कपात होईल की याचं नुकसान झालं. तसं सांगो किती संत सांगतात. एरवी कीर्तन ऐकत नाही, नातेवाईक निदान तेरवी आहे बा. आपल्याकडे अन्नदान असते, तिकडे नाही मराठवाड्यात. मग त्या अन्नदानाच्या निमित्तानं लोक जमा होतात, नातेवाईक असतात. इतर ठिकाणी इतर वेळेला कीर्तनाला जात नाहीत. मग निदान यावेळेला तरी येतील. पहिले आपल्याकडे पद्धत देवदर्शन झालं की मग कीर्तन अशी. आम्ही 4-2 लोकांनी निर्णय केला, हे काय पार झाला की लोक थांबत नाहीत, निघून जातात. कीर्तन लोकांना ऐकण्यासाठी आहे. मग असं करा, पाराच्या अगोदर ठेवा. पाराच्या निमित्ताने येतील, मग ऐकतील की नाही. आता ते उलट झालं. आता मी सांगितलं तसं कधी वेळेवर आले तरी ते गावात बसतात. कैसे पा देवेशी द्वंद्व यया. देवाचं न्यायचं काय वाकडं असेल कोणाला माहित. विठ्ठल विठ्ठल साधू संतांनी उपदेश केला, अरे बाबा तुम्ही या ठिकाणी आले, फार फिरत फिरत आले, डायरेक्ट तुम्हाला हा देह नाही भेटला. अनेक खाणी अनेक योनी फिरत 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 आलात आणि मग कुठे नरदेहात नंबर लागला. पाप पुण्य समान समी तै पाविजे कर्मभूमी, ते चिपटता विषमी स्वर्गगामी का नरक. विषम जर झालं, अशुभ कर्म जर जास्त झालं तर तिर्यक योनीमध्ये नरकात जावं लागतं. शुभ कर्म जास्त झालं उत्तम योनी प्राप्त होते, देव योनी प्राप्त होते. पण मनुष्य योनी शुभ आणि अशुभ
हे कर्म साम्य आलं, बरोबरीला आलं की मग मनुष्य शरीर प्राप्त होते. कधी यायचं ते कधी यायचं म्हणजे काहीच नाही सांगता येत. महाराजांनी एक न्याय आपल्या समोर मांडला. पावलो हा देह कागदाळी न्याय, पावलो हा देह कागदाळी न्याय, पावलो हा देह कागदाळी न्याय, हा देह कागदाळी न्याय. उपाय घडू आले, घडो उपाय घडू आले, घडो उपाय घडू आले. कागदाळी न्याय आहे. दोन अर्थ केले त्याचे. फांदीवर कावळा बसला आणि फांदी मोडली, हा एक अर्थ. आंधळ्यानं टाळी वाजवली, त्याच्या टाळीत कावळा सापडला. शक्य आहे तसं हेही शक्य नाही. मनुष्य शरीर प्राप्त होणं, या मनुष्य शरीराकरता स्वर्गातले लोक लाळ घोटतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा म्हा. या मृत्यूलोकात जन्म व्हावा म्हणजे मनुष्य शरीर आम्हाला मिळावं, फार महत्वाचं आहे. पण त्याचं महत्व न कळल्यामुळे त्याची केली माती भाग्यहीना, केली माती भाग्यहीना, केली माती भाग्यहीना. निधान लागले ते निधान लागले ते हाती, निधान लागले ते हाती, निधान लागले ते हाती. त्याची केली माती भाग्यहीना, त्याची केली माती भाग्यहीना. या लोकांनी ऐकावं याच्यासाठी वेगवेगळे प्रयोग आहेत. तेरवीवर कीर्तन हा एक प्रयोगच आहे. आणि अनायसे ते आले म्हणजे त्यांच्या कानात हे पडेल. किती प्रयोग करून पहा तुम्ही, पण न ऐकणं त्यांच्या हातात आहे. आमचे महाराज एक गोष्ट सांगत. एक सोनाराचा पोरगा होता. घरी जमीन नाही, जुमला नाही, काही नाही. त्या सोनारकीवरच उदरनिर्वाह. त्या बापाला वाटे हे पोरग या धंद्याकडे पाहत नाही, शिकतही नाही, याला नोकरी लागण्याची शक्यता नाही, काय करावं. बराच प्रयत्न करून म्हणे, बा बसत जा माझ्याजवळ, मी कसं कसं करतो ते पाहत जा निदान. ते पोरग काही बसायचे नाही काही. एक दिवस काय झालं, त्या बापाला खूप राग आला. बळजबरीने ते पोरग धरलं आणि ओढत आणलं आणि ते जे तापायचे ते गांगाळ असते ना त्यांचं बागेसरी, त्याच्याजवळ बसवलं. याला प्राथमिक शिक्षण देऊ म्हणे, पुढे येईल येता येता. त्या पोराच्या तोंडात जबरदस्तीनं नळी घातली. अरे फूक मार याच्या त्या विस्त्यावर. त्या पोरानं नळी काढली म्हणे, मला दाबून दुबून तुम्ही माझ्या तोंडात नळी घालणं हे तुमच्या हातात होतं, पण फूक मारणं पठ्ठ्याच्या हातात आहे म्हणे. आता विठ्ठल विठ्ठल तसं आहे, सगळं तुमच्या हातात आहे. टाळकरी बोलावणं, मृदंग, हे सामान्य गोष्ट आहे. ते मोठ्या मोठ्या सप्त्यातली मंडळी आहे. काय सांगा तुम्हाला, आपण किती मोठे आहे त्याचा तुम्हाला मोठेपणाचाही अंदाज नाही. मोठमोठे गवळी थाटातले, महाराष्ट्रातले प्रसिद्ध लोक जे कीर्तनकार आहेत, गवळी थाटात गाणारे आहेत, त्याच्यात आपल्या माणसाचा नंबर आहे रे. यायला काय कदर आहे. नुसती 1-2 दिवस हजेरी द्या एवढे आग्रह करतात लोक त्यांना. ते मिळत नाही. ते असे लोक कीर्तनाला आणले. मृदंग वादक एक्सपर्ट. पहिले काय मृदंगन कसे काय असत, मंडप मृदंग वादक, पोरी एका ड्रेसच्या, निदान आकर्षण होईल लोक येतील कीर्तन. हे कशा करतात, हा प्रयत्न प्रयोगच आहे हा. गरमी झाली चालतील, बाय ते घालत जा तुम्ही अंगात, एका रंगात दिसलं पाहिजे. आकर्षण, लोक आले पाहिजेत त्याचा विचार आहे हा. पण तरी लोक येत नाही. काय असेल, काय असेल म्हणजे पाप आहे. काय असेल तुकोबाराने सांगितलं. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड, ठाके हिताड, पाप ठाके हिताड. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड, पाप ठाके
दोष असतात आणि दोन ज्ञानोत्तर राहतात. ज्ञानपूर्व कोणते आहेत? एक विषयासक्ती आहे, म्हणजे लोक येत नाहीत. काय येत नाहीत? विषयासक्ती त्या दोषानं येत नाहीत. आणि जे आले त्या सगळ्यांना कळत नाही. हा कोणता दोष आहे? हा प्रज्ञा मान्य नावाचा दोष आहे. विठ्ठल 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 महाराजांनी आयोजन केलं. उत्तर क्रियेचा एक कार्यक्रम आहे. जिने दिले त्याशी द्यावा पिंडदान, उत्तीर्ण चरण धरुणी व्हावे कृतज्ञतापूर्वक. आईवडिलांचा ती या शरीरानं या लोकात हयातीत असेपर्यंत त्यांची सेवा करावी. कशी? पिता स्वयमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण, ऐसे भावी ज्याचे भजन, सुपुत्र जाणतो एक. आपले पिताश्री प्रत्यक्ष नारायण आहेत. आपली मातोश्री प्रत्यक्ष लक्ष्मी आहे. या भावनेनं त्यांची हयाती सेवा करायची. आणि या पार्थिवानं इथून हे निघून गेल्यावर ते त्यांच्याकरता पिंडदानादी क्रिया करायची. पिंडदानादी कर्म फार महाभारत रामायण काळापासून आमच्या देशातली पद्धत आहे, आमच्या संस्कृतीतली पद्धत आहे. उद्धार आणि पतन ज्याच्या त्याच्या क्रियेवर अवलंबून आहे. मग पिंडदानाचं काय? त्याच्या त्याच्या कर्मानं ज्या पितराला जो लोक प्राप्त होईल त्या लोकांमध्ये हे पिंड त्या ठिकाणी त्या अन्नानं परिणत होऊन त्यांना प्राप्त होते. आणि मग ते तृप्त होतात. आणि तृप्त झाले की तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. ते पितर करणाऱ्याला आशीर्वाद देतात. विठ्ठल विठ्ठल या निमित्तानं कीर्तन आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. पहिल्यांदाच अभंगाच्या सुरुवातीला महाराज शब्द वापरतात, सावधान. सावधान कधी म्हणतात? पुढे धोका असला की सावधान रोडवर लिहिलेलं असते. लग्नात ब्राह्मण बा मंगलाष्टक म्हणतात सावधान, आता तुझ्यावर मोठी जबाबदारी आली. आश्रमांतर झालं, आतापर्यंत जबाबदारी नव्हती, आता मोठ्या जबाबदारीत पडला, सावधान. तसं महाराज म्हणतात इतर योनीमध्ये जाऊ दे, आता काय झालं शिन मागे ते. आता त्या मनुष्य शरीराची तुला प्राप्ती झाली ना, त्या बोधले बोचा एक अभंग आहे, सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको होशी वर पडा पापा. सावध होई बापा काळ लागला मापा, मोठे मोठे साधू संत ती सायास केले, प्रपंच असून या मन नाही गोविले. सावध होई बापा माणकुजी बोधल्याचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल आणि जर तुम्ही गैरसावध राहिले, दगा फटका झाला, ही वेळ जर गमावली, इथे आलो कशा करता? कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते. पहिल्यांदा मी कोण आहे? इथे आलो कशा करता? इथे गेल्यावर सोबत काय येणार आहे? काय केअर करणं अति महत्वाचं आहे, हे कळलं पाहिजे. आणि हे कळत नाही, आणि ते कळत नसल्या कारणानं साधू संत सांगतात ज्यांना कळते ते. झोपीतल्या माणसाला कोण उठवीन? जो जागा असेल तो ना. सगळे झोपलेले असल्यावर कोण उठवीन हो? अरे जे सावध आहेत तेच गैरसावधांना सावध करतात. तुकोबाराय स्वतः म्हणतात
सावध झालो 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 हरी चालो जागरणा 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 हे सावध झालो सावध झालो हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा सावध झालो सावध झालो हरी चालो हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा कोणाला करतात सावध? जे जे मनुष्य शरीराला आलेले ते सगळे. मानवेतराला सावधानी कळत नाही, गैरसावधानी कळत नाही, त्याला आपण सांगितलेलं समजतही नाही, त्याला काय दुःख आहे सुख आहे त्याला सांगताही येत नाही. अशा बाकीच्या योनी आहेत, ही एकच योनी महत्वाची आहे. नरधे निधान, निधान म्हटलं लागले हाती उत्तम सार उत्तम गती. मला देव व्हायचं असा निश्चय जर केला तर देव होता येते. काय तुम्हाला व्हायचं असेल कृतीच्या द्वारा या मनुष्य शरीरातून तुम्हाला होता येते. एवढं स्वातंत्र्य याच्यात आहे. संसार आले, संसार या शब्दाचा अर्थ इथे नरदेह घेतला पाहिजे. एस देहादिक संसारे जे मांडिले से गुंफिरे तेथ नातुडे तो वाघुरे वारा जैसा. संसार आलेले म्हणजे सगळे मनुष्य जातीतले, कोणीही वर्णाचा असो, कोणीही जातीचा असो, शिकलेला असो, अशिक्षित असो, बाल असो, प्रौढ असो, या सगळ्यांना मुक्ततेचा सारखा अधिकार आहे. तो अमुकच पाहिजे वर्णानं असं नाही, फक्त माणूस असला की झाला. सगळ्या माणसांना अधिकार आहे. म्हणून महाराज सगळ्यांना जागृती करतात. जनजागृतीचंच कार्य केलं संतांनी. खरी जागृती संत देतात. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा. चुकवा व्यथा, हे महत्वाचं आहे. चुकवा व्यथा जन्मा धनधारा पुत्र जन. धोका, धोका आहे पुढे. कोणता धोका आहे? म्हणजे प्रतिबंध. प्रतिबंध याचं नाव धोका. काय करते प्रतिबंध? तुम्हाला इकडे येऊ देत नाही. धनधारा पुत्र ज्याचा तुमचा काळी मात्र संबंध नाही, अडवते मात्र. धन धारा पुत्र जन सगळ्या संसाराचं उपलक्षण आलं याच्यात. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून. मग काय करा? द्या सोडून का हे डोंगरात सोडून द्या आणि मग आपण चालले तिकडून? नाही रे, सर्व मिथ्या हे जाणून. त्यांच्या ठिकाणी तुझी मिथ्यात्व बुद्धी असू दे, सत्यत्व बुद्धी असली की मग घोर होईल. कसं होईल? मृगजळ हे माणसालाही दिसते आणि हरणालाही दिसते. माणसं धावत नाही दिसलं तरी. हरण धावल्याशिवाय राहत नाहीत का? हरणाला त्या मृगजळाविषयी सत्यत्व बुद्धी आहे आणि माणसाला माहित आहे ते दिसते पाण्यासारखं पण पाणी नाही. तस प्रतीती असू द्या संसाराची, पण बाधितानुवृत्तीने संसार केला पाहिजे. ना प्रतीती स्तयोर्बाधा
किंतु मिथ्यात्व निश्चया, सर्व मिथ्या हे जाणून. हे मिथ्या तुम्ही जाणलं की मग खरी शरणागती होईन देवाची. हे राहू द्या आणि ते राहू द्या होत नसते. सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. किती उठवतील. आता मागुता येईल फेरा, हे तो नगडे या नगरा. म्हणे तुकया बंधू भाव धरा, ओळखी नाही तरी. अरे ओळखी याच्यात जर तुला पटले नाही तर जाल अघोरागा. सगळे धोके सांगितले, उपदेश केला. उपदेश करताना हातापाया लागले, विनंती केली आपल्या हितासाठी. देव ज्यांच्या मागे मागे फिरतो ते संत महात्मे हेंद्र्या लोकांच्या पाया लागतात. हे प्राकृत हेंदरे ज्याला आपण माणूस हेही जाण नाही. काय खा याची अक्कल नाही, कुठे खा याची अक्कल नाही, बसाव कसं याची अक्कल नाही, कोणाशी काय बोलावं याची अक्कल नाही. इतके लोक पण एवढे मोठे महात्मे पाया धरतात. लागून या पाया सकळांच्या पाया. का ज्ञानी लोक असतील त्यांच्या पाया नाही, सकळांच्या. आले ओ संसारा सकळही, सकळांच्या पाया माझे दंडवत. पण अक्कलचा पत्ता नाही. कोण घालते दंडवत याचा विचार तर करा. दंडवत कोण घालून राहिलं तुम्हाला? तुम्ही नका ऐकू, पण कोण सांगते याचा विचार करून तर ऐका. सांगणाराचा काही त्याच्यात हेतू आहे स्वार्थाचा? अरे अमृतासारखे ग्रंथ लिहून ठेवले, काय घेतलं कोणाजवळचं रे? ज्ञानोबारांनी 15-16 वर्षात ज्ञानेश्वरी लिहिली, काय अपेक्षा केली कोणाजवळ? निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न, सांभाळी सोपान मज लागी. तुकोबारांनी उपाशी राहून गाथा लिहिला भांडाऱ्यावर. आली वर्गणील कोणाच्या दारात? पुरं समाजशास्त्र 4 वेदाचा मतितार्थ लिहिला. पण हे पाहतील तेव्हा कोण पाहतो? त्याचा निश्चय केला पाहिजे, मी गाथा वाचल्याशिवाय झोपणार नाही. ज्ञानेश्वरी निदान किमान 25 वेळा रोज वाचीन. कधी वाचताना मग हा जन्म गेल्यावर? काही लोकांना ज्ञानेश्वरीच्या ओळ किती आहे हे माहित नाही. कसं करता मग आता? अरे सगळे 6 शास्त्राचे सिद्धांत आहेत त्याच्यात. तुम्हाला कळण्याकरता कधी कधी अशी चुणूक दाखवली पुराणातली. उपनिषदाचं सार म्हणजे गाथा आहे. काय संत आहेत आपल्या महाराष्ट्रातले. सगळ्या शास्त्राचा, 4 वेदाचा, 18 पुराणाचा समन्वय ज्या ग्रंथात आहे ते आपलं संत वाङ्मय आहे. विठ्ठल 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 समाजाकडे जेव्हा त्यांनी नजर टाकली, गैरसावध आहेत, काय करावं म्हणून वेळोवेळी उपदेश केला. तुम्हाला संसार गोड वाटते ना? संसारात सुख आहे असा तुमचा भाव आहे ना? अरे ते भ्रम आहे. तुमच्या मनानं जर मानलं संसारात सुख, पण सुखत्व लक्षण टिकते? काय म्हणजे सुख? धन म्हणजे सुख, स्त्री म्हणजे सुख, घरदार म्हणजे सुख, या लोकांची अनुकूलता म्हणजे सुख, सत्ता म्हणजे सुख. सुखाची व्याख्या केली नेमकी कोणती तुम्ही? बरं तुमच्या म्हटल्याप्रमाणे सुख असलंही तरी कसं आहे? वीज चमकल्यासारखं आहे. वीज चमकली की प्रकाश, 3 अक्षर उच्चारता बरोबर अंधार. विजेच्या प्रकाशात काही व्यवहार होतात तुमचे? हा, तो बुवा सांगे पहा तुम्ही काहीच करू नका म्हणे, शेती करू नका, व्यापार करू नका, नोकरी करू नका, आय ते श्रीमंत व्हायचा तुम्हाला उपाय सांगतो, काहीच नाही करावं लागत. मग काय करायचं महाराज? अरे म्हणे वीज चमकली की खाली वणवं व्हायचं आणि जमिनीवरचा एक खडा घ्यायचा
आणि त्या खड्यात एका फडक्यात त्याच्या 3 गाठी बांधायच्या आणि तो खडा सोडला की तो परीस होतो. पण काय, हा सगळा व्यवहार विजेच्या प्रकाशात व्हायला पाहिजे. करसान नाही तर होत नाही. किती सोपा आहे. का विद्युस्फुरणेन पाही जगा माझी, तसा आहे संसारातलं सुख चमकते. अरे काय करा. जेव्हा हे सगळे इंद्रिय म्हणजे भोगता चांगला असते तेव्हा भोग नसतात. भोग उपलब्ध झाले की भोगता बिघडला. हे काय, सुख पाता जवा पाडे दुःख पर्वताय वडे, दुःख पर्वताय वडे, दुःख पर्वताय वडे. सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वताय वडे, दुःख पर्वताय वडे, दुःख पर्वताय वडे. जवासारखं एवढं सुख आहे. आणि ते कसं आहे, विजेसारखं आहे. दुःख हे काय का दुःख, एक दुःख आहे. कोणाला दरिद्रीचं दुःख, दुसऱ्याला दरिद्रीचं दुःख नाही, पण संतती नाही. काहीला दरिद्री नाही, संतती आहे, पण सत्ता नसल्याने ते दुःखी असतात. काही ना संतती आहे, सत्ता आहे, सगळ्या, पण संतती अनुकूल नाही. एक दुःख आहे. सगळं बरोबर आहे महाराज, काही वाण नाही. पण 12 वर्ष झाले पोरगा बोलत नाही. हो विठ्ठल विठ्ठल. ज्यानं खटपट करून संसार रंगवला त्याचा पोरगा त्याच्या बोल्यानं वागते. सुखान झोप येत अशी, मस्त झोपत असेल तो. सांगता येते कोणाला दुःख. अरे म्हणे हे माझं आता सरकार अल्पमतात आलं म्हणजे मायाकून घरातलं कोणीच नाही. घेणं टोले रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून पंढरपूरला वारीला या, म्हणून हरिपाठात या, म्हणून ज्ञानेश्वरी वाचा. त्या वेगळ्याच फॉर्म मध्ये होता. आता काय करत. अरे अवघडच आहे. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांनी उपदेश केला. आले हो संसाराच कळ, आले हो संसाराच कळ, आले हो संसाराच कळ. अभ्यास केला पाहिजे. अभ्यास कशासाठी, परीक्षेत आठवला पाहिजे म्हणून. अनभ्यस्त पोर आहेत. परीक्षा आली की संकट पडते त्यांना. अभ्यास करणारे पोर आहेत. तू म्हणते वेळापत्रक भलं उशिरा आलं, आता परीक्षा देऊन मोकळा होतो, तयारी आहे सगळी. तसं आज मरण आलं तरी आमची तयारी आहे. हे तर रडतात. काय करावं, जोड राहिलं. आतापर्यंत काय केलं तुला, कान गेल्यावर कीर्तनाला आला, करतं काय आता. आता काल 2 बुडे भेटले म्हणजे मला दिंडी देऊ दे आम्हाला. म्हटलं बाप्पा येऊ नका, आम्हाला त्रास होईल. तुमच्या पहिले किती वाऱ्या झाल्या नाही म्हणे, पहिलेच येतो, येऊ नका आता. विठ्ठल विठ्ठल. अरे संत सांगतात, जवळ सकळ सिद्ध आहे. जोपर्यंत याच्यात हे सगळी पाठव्यता आहे तोपर्यंत करणं. या चाब्या जवळ आहे तोपर्यंत धन धर्मात खर्च करणं, योग्य पात्र पाहून. कुठे नको उधळू, योग्य पात्र पाहून. पण धन असून धर्म करा वाटत नाही. सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. कीर्तन कथा भागवत ऐका वाटत नाही. परमार्थातलं ते नाव सहन होत नाही कशात. काय करा. आणि मग हे सगळं गेल्यावर काय, मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहिलं ठाईचे ठाई. आमचे ते हरिभाऊ महाराज होते, यांनी माहित होतं. गलित गात्र झाले महाराज. म्हणजे या संसारातलं त्याचे काय खाल्लं कुठे यावं पण काहीच आठवण नव्हती.
पण ज्ञानेश्वरीतली कोणतीही ओवी काढली तरी पूर्ण करत. याला म्हणतात अभ्यास. विठ्ठल विठ्ठल असा अभ्यास झाला पाहिजे. अभ्यास कशा करता? शेवटच्या क्षणी आठवला पाहिजे. शेवटच्या क्षणी जर परमात्मा आठवला तर काय होईल? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. भगवान म्हणतात कदाचित जर देह वैकल्यानी माझी त्याला आठवण नाही झाली तेव्हा आयुष्याचे सूत्र बिघडता असं जर झालं तर मग कसं देवा? कसं? ते ऋणवई पण देखोनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी. त्याला जरी माझी आठवण पण मी विसरत नाही ना त्याला. मी स्वतः त्या ठिकाणी हजर राहतो. विठ्ठल विठ्ठल अनंत जन्मजन्मातला अभ्यास पाहिजे. शरीर पडणार. तुम्ही किती सावध राहिले तरी शरीर अमर होत नाही. शरीर अमर होण्याकरता बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले. त्यात अग्रक्रम नाही हिरण्यकश्यपूचा. हिरण्यकश्यपूचं किती आयुष्य होतं. पिंटू महाराज इकडे पुढे आणत आम्हाला काही सुचत नाही. विठ्ठल विठ्ठल हिरण्यकश्यपूचं काय आयुष्य होतं या लोकांचं. 1 अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्षे 9 महिने तरी मारला. विठ्ठल त्या हिरण्यकश्यपा काय झाले? काय झालं त्याचं शेवटी? एवढं दीर्घ आयुष्य गेला. सत्ता केवढी होती? त्याची सत्ता त्रिभुवनावर होती. रावणाची सत्ता केवढी होती? रावणाच्या ताब्यात हे पगारी नोकर नव्हते. बिनपगारी नोकर. ती देव. पगार नाही पगार नाही. इतकासा कचरा कधी त्या लंकेत दिसला की आली वाऱ्याची मोजून. लहान सत्ता झाली. अरे नोकर ज्याच्या ताब्यात आहेत ते ऐकत नाहीत. ज्याच्या ताब्यात देव आहे तो कसा ऐके? अग्नीला त्या लंकेतल्या सगळ्या लोकांच्या बायाची विटाळ धुवा लागत. अग्नी थोडीशी कोणाची दाढी दिसली की खंडोबाची मग आली खर. दाढ्या कशा काय वाढल्या? काय करून आला खंडोबा? विठ्ठल विठ्ठल पुढे चेहरे पाहतात जरा. म्हणजे मला येत नसलं तर येते. मग या इकडे या पुढे या. असं वाटते समजणारे लोक आहेत. त्यात यायला काय यायला काही सांगलं होत म्हणतात हे. विठ्ठल महाराज म्हणतात तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी माणसं नाही. सिमेंट काँक्रीटचे रोड नव्हते त्या लंकेत. पाषाण परीस भूमी जांबुनद. हलक्या कुळात होता का? वंशाचा संबंध धातयाशी. ब्रह्मदेवाचा पणतू होता रावण. देव झालं काय? त्याचं बरोबर आहे. लोक येतील ना मग. अटपा लवकर. काय ऐकता? हे आलं ना आता आमचे सिग्नल पडला तरी काय? विठ्ठल
समुद्राच्या तिकडून इकडे आले की आक्रमण करे, तिकडून इकडे. दबाव एवढा होता की सीतेच्या स्वयंवराची पत्रिका द्यावाच लागली. तेव्हा आला तो का बिनपत्रिका आला. ज्याच्याशी सीतेचं लग्न होणार त्याच्या बापाला आमंत्रण नाही की होतं. मग ते अयोध्या मिथिला किती दूर होती. दशरथाला अवतरण असू नाही, समुद्राच्या तिकडे पलीकडे त्याला आमंत्रण. दबाव होता त्याचा. विठ्ठल सांगा ते कवडी गेली नाही, कवडी नाही गेली सोबत. एवढं मोठं वैभव, एवढं मोठं ऐश्वर्य, पण नुसता रस्ता चुकला, छाताडावर माकडं नाचले. विठ्ठल म्हणून तुम्हाला म्हणतात सावधान. एवढा मोठा, लौकिकातला मोठा, नुसता रस्ता चुकला. काय अवस्था झाली महाराज. म्हणून शेवट नरदेह पडताना परमात्मा आठवला पाहिजे. दुसरंच काही आठवलं तर काय करता. मरणी जयाजे आठवे, तो तेची गती ते पावे, या लागी तुआ स्मरावे मातेची सदा. याला म्हणतात अभ्यास. सतत जर त्याचा अभ्यास असला तर शेवटी तो आठवी. अभ्यास आहे संसाराचा आणि देव आठवला पाहिजे. कसा आठवीन. ते महाराज लोक सांगतात ते वासरू केरसुनी खाते म्हणे. भले रंगून सांगतात. अरे राम राम राम. त्याचा विषय तो आहे तर तो काय करणार आहे. त्याला काय वासुदेव केशव विठ्ठल विठ्ठल रंगतात लोक संसारात. रंगाचा भंग होत आला तरी तिकीट सरलं, उतरा लागते आता तरी सोडिना. अंत समयाचा करणे विचार. पण याच्यातली एवढे अमोल किमतीचा वेळ आहे. वेचिती सादर आदरानं खर्च करतात. खटिका पडे हे कालमापन कोष्टक आहे. अरे लग्नात गेले तिथे वेळ जाते, कोणाच्या बहिर्मुखाच्या संबोधीत राहिले मी वेळ जाते. ते काय गीता ज्ञानेश्वरी भागवत सांगतात तुम्हाला. लग्नात काही गीतेचा अर्थ सांगते कोणी. काही भागवत सांगते लग्नात. काय उतू येतात लोक लग्नात. विठ्ठल विठ्ठल फुकट वेळ चालला फुकट. एक एक श्वास जात है तीनों लोगों का मोल. कबीर साहेब म्हणतात कना हुआ सो क दिया अब क्या बजाऊ ढोल. अरे एक श्वास त्रिभुवनाचं मोल चाललं रे. राम राम स्मरादी लाव करा गाठ घाला मूळ बंदी. सांडा भाऊगी या उपादी लक्ष लावो निरा गोविंदी गा. राम राम किती गोड आहे. त्याचं चिंतन करा. चिंतने चिंतने तद्रुपता. जर तुम्ही त्याचा आठव केला. अरे ज्यांनी परमात्म्याचा अंतकाळी आठव केला, प्रत्यक्ष परमात्मा भेटला. आणि परमात्मा भेटून तुला मी जिवंत करतो. योनी गिधाडाची होती. जटायू ओ हो मांडीवर घेतलं रामरायांनी. अंग झाडून काढलं. टप 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 रक्त पडत होतं त्वचेतून. जटायू ही अशी अवस्था तुझी कोणी केली. त्यांनी सांगितलं आता जास्त वेळाला माझ्या शरीरात आता बोलायला त्राण नाही. फक्त दक्षिण दिशेकडे सीतामाईला रावण घेऊन गेला एवढं सांगण्याकरता शिल्लक आहे. टपटप आसं पडली देवाच्या डोळ्यात. कर्तुम अकर्तुम शक्ती माझी आहे. मी आता तुला पूर्ववत करतो, जिवंत करतो. जटायू म्हणतो जन्म जन्म मुनी जतन कराई अंतराम काही आवत नाही. अरे मुनी ऋषी जन्मचे जन्म घालवतात.
राम येत नाही. प्रभू कितीक जन्माचं माझं हे सुकृत असेल, तुमच्या हजेरीत माझा आता मृत्यूचा सोहळा होणार आहे, मला उठवता कशाला? विठ्ठल विठ्ठल. परमात्म्याच्या ध्यानानं चिंतनानं जर पक्षाचा गोड होते, पशुचं गोड होते, माणसाचं होणार नाही. पण आपल्याला हे अडवते. काय अडवते? तिसऱ्या चरणात सांगतात, ज्या ठिकाणी सर्व अमांगल्य आहे तिथे मंगल बुद्धी झाली तुमची. मंगळ हे नो हे कन्या पुत्र दीक, 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 राहिला राहिला लौकिक अंतर्पाट, अंती समयाचा करणे विचार, अंती समयाचा करणे विचार. राहिला लौकिक अंतर्पाट, राहिला लौकिक अंतर्पाट, अंती समयाचा करणे विचार, अंती समयाचा करणे विचार. बऱ्याच ठिकाणी महाराजांनी असा उहापोह केला. असा कोण आहे हे ज्याला आवडत नाही? काय आवडत नाही? कन्या, पुत्र, घोडे, दारा, धन. द्रव्य जीवाहुनी आवडे ह्या जना. याचा जीवापेक्षाही पैसा आवडते जास्त. देव तर दूर राहिला. जो प्रतिबंध आहे तो आवडतो, आडकाठी निर्माण करतो, ते मंगळ नाही. त्या मंगळाच्या ठिकाणी मंगळत्व बुद्धी झाली. खरा मंगळ परमात्मा आहे. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलायतनो हरी. हे तुम्हाला जे मंगळ दिसते की नाही, काय खरं आहे त्या मंगळाचं? भूमीच्या पुत्राचं नाव काय? मंगळ. कोणाच कामात चालत नाही. पहिले लोक मंगळवारी दर खंदत नव्हते, सोमवारी घ्या खंदून म्हणत. काहून? उद्या मंगळवार आहे ना, मंगळ आहे ना, चालत नाही. मुलीच्या अनिष्ट स्थानी जर मंगळ असला तर लवकरात लवकर तिला वैधव्य आणते, नाव मंगळ. कृती त्याची सगळी अमंगळ. असंच आहे. मग आता आम्हाला मंगळ सापडत नाही. अमंगळाचे नाव मंगळ ठेवतात लोक. भागून घ्यायचं. शांती मिळाली पाहिजे. कुठे मिळते? मग घरातल्या एखाद्या पोरीचंच नाव शाळेचं. शांती. काय शांती? ते आमच्याकडे ते मोठा देव असते इकडे आहे की नाही कोणाला माहित. आम्हाला आमंत्रणाला गेलो जेवायला. वाढ आली सगळी. म्हणजे महाराज कस्तुरी वाढू का? म्हटलं बा कस्तुरी तर पाहिली नाही. मी वाढलं वांग्याचं भरीत. अरे म्हटलं काय कस्तुरी आहे काय? काहून म्हटलं रे कस्तुरी? म्हणे भरीत म्हटलं की घेत नाहीत लोक. विठ्ठल दुःख लेवनी सुखाची अंगी सडित जगाची. अरे पण त्याचा परिणाम थोडे सोडणार आहे तो. जहराचे कांदे वाटले आणि एका बाटलीत भरला तो रस आणि त्याला लेबल लावलं अमृत. घेतल्यावर अमर होईन की मरीन घेणारा? विषयाचे कांदे वाटोनी तयाचा रस घेईजे पिडोनी, तया नाम अमृत ठेवणी जैसे अमर होणे. तसं मंगळ मंगळ म्हणता तुम्ही. काय खरं मंगळ रे? मंगळाची अंकुरी, सवेची अमंगळाची पडे पारी, मृत्यू उदराची परिवरी गर्भुगिवसी. तुम्ही म्हणता मंगल. मंगल काय मंगल आहे?
किती वेळ टिकते ते मंगल, ते खरं मंगलच नाही. देव मंगल आहे, देवाचं नाव मंगल आहे, देवाचे साधू मंगळ आहेत, देवाचं तीर्थ क्षेत्र व्रत हे मंगळ आहेत, देवाचं ज्यात वर्णन आहे ते ग्रंथ मंगळ आहेत. विठ्ठल विठ्ठल काय नाही व्यावृत्तीने सांगितलं. मंगळ हे नोहे कन्या म्हणजे संसारच मंगळ नाही. मग तो मंगळ नाही म्हणून सगळ्या शास्त्रकारांनी सगळ्या साधू संतांनी त्याची निंदा केली. एक साधू मला दाखवा संसाराची स्तुती करणारा. संसार दुःख मूळ हे निंदा आहे की स्तुती आहे? पिंटू महाराज ठाऊकची आहे संसार दुःखाचा, स्तुती आहे की निंदा? सगळ्या साधू संतांनी संसाराची केली निंदा. कशा करता केली? त्या ज्या वस्तूचा दोष सांगितला त्या वस्तूविषयी त्याग बुद्धी निर्माण झाली पाहिजे याच्यासाठी. या अन्नात विष आहे, कशा करता सांगितलं? खाऊ नको, खाल्लं तर मरशील, आम्हाला काय करायचं? विखे रांधली रससोय ती जेवणारा ठाव्य होय, तो ताटाची सांडोनी जायची आहे, परी साधू संतांना कळे जहर आहे, हे आत्मघात करणार आहे. यात आत्मोद्धार होत नाही. म्हणून हे सुख सांडोनिया प्रतिकूलता नाही अनुकूलतेचा लाथ मारली. कासया योग सेविती ज्ञानोबारायांनी मदालशीच्या मुखात शब्द घातले. राणी होती ते 18 भार वनस्पती अनुकूलता. कोणाला अनुलक्षून बोलले ज्ञानोबाराय? भरताला. भरताच्या राज्यात हे सगळी अनुकूलता होती, पण भरतानं चुटकी सरसा त्याग केला महाराज. आणि गंडकीच्या तीरावर पर्णकुटी बांधून राहिले भरत. तरी धोका झाला. किती सावध राहायला पाहिजे? अरे बापरे, तरी 3 जन्म प्रतिबंध राहिला. फारच भारी आहे हे सुख सांडोनिया कासया योग. किती राजे गोरक्षनाथांना जेव्हा त्या भर्तृहरीने विचारलं कितीक राजांनी संसार सोडला? अरे 99 कोटी. विठ्ठल विठ्ठल आणि जनाची नाही मी ती योगाप्रती निघाले. जगदीशी यांनी त्याग केला, निघून गेले रे. म्हणजे त्याचा दोष आहे म्हणून जर तुम्ही काही विचारात घेतलं नाही तर जवळचा देव तुम्हाला लांब झाला असं होईल. नाहीतर परमात्म्याची सिद्धी सर्वस्य चाहूं हृदय सन्निविष्टो मत्तस्मृती ज्ञानमपोहनंच. देव प्राप्त नाही करायचं, आपणच देवा हे समजून घ्यायचं आहे. प्राप्ताची प्राप्ती म्हणजेच भ्रमाचा स्वीकार. परमार्थामध्ये काय? प्राप्ताचीच प्राप्ती आहे, अप्राप्ताची नाही. मग प्राप्ताची प्राप्ती म्हटलं की भ्रम आलाच आणायची. फक्त भ्रम जावा लागतो. येत अविद्या नाशुये स्थळ. फक्त अविद्या गेली की झालं काम. मोक्ष तुमचा सिद्ध आहे. म्हणून तुका म्हणे देव अंतरला दुरी. काय करा? डोळी तुमचे डोळे असून तुम्हाला दिसत नाही. डोळिया अंधारी पडलशे पूर्वजन्मी पाप केले ते म्या बहुत विस्तारिले. हा आपला आंधळा आहे. विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र. आपण सगळे आंधळे आहोत. डोळस फक्त संत आहेत. त्यांचा आंधळा कोणता आहे? अरे त्यात आहे वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिशे तेथे मी माझे हरपले ठाई जेथीच्या. सुरुवात काय याची? सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिशे तेथे मी माझे हरपले. झालं काम. मी माझे हरपले
अंतान ममता गेली की काम झालं. मी माझे हरपले ठाई जेतीच्या तेथे, अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते. हे जगत दृश्य होतं, ते अदृश्य झालं. हे जग अदृश्य झालं की परमात्मा दृश्य झाला समजा. प्रगटे तव तव न दिशे, लपे तव तव आभासे, लोप काय प्रगटना लपाला असे न खोमता जो. हे दृश्य जे तुम्हाला हे मावळलं की परमात्मा प्रगट होतो. आणि प्रगाट परमात्म्याच्या प्रकाशात हे जग हरपून जाते. बस ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाला की चांदण्यासह चंद्राचा प्रकाश मंद होतो, नाही सारखाच आहे. त्याप्रमाणे परमात्मा उद्भूत प्रगट झाला की सगळा संसार हा व्यर्थ आहे, फुकट आहे, मिथ्या आहे असं वाटते. म्हणून तुका म्हणे तसं होतं. तुका म्हणे देव अंतरला दुरी, जोपर्यंत तुम्हाला देव दूर आहे. डोळ्या अंधारी पडलीशे. अरे असं झालं रे, अनेक जन्म झाले, काय करा. अंती समयाचा करणे विचार. विचार करा, आता अजून वेळ गेलेली नाही. हे पहा, किती म्हातारपण येऊ द्या, किती जाऊ द्या, खटवांग राजापेक्षा आयुष्य कमी नाही ना. हा काय जाय, काही मलत भरा भला विचार येते कधी कधी. अरे ज्यानं ब्रह्महत्या राशी, वाल्मिकानं किती ब्रह्महत्या केल्या, नारद भेटले. आपल्याला किती हिंडा तुम्ही, नारदाची भेट होत नाही, कसं काय. नारद आले, ध्रुवाजवळ गेले, प्रल्हादाजवळ गेले, त्या वाल्या कोल्याजवळ गेले. आम्ही बरे हिंडतो इकडे, पण नारदाची भेट होत नाही. असं वाटते का त्या वाल्मिकापेक्षा पाप अशीन की काय अशीन, काय आहे कोणाला अवघड आहे. संत महात्म्यांचं हृदय अरे फार कनवाळू आहे रे. अंती समयाचा करणे विचार, वेचिती सादर घटिका पडे. फुकट वेळ गमावू नका. हेच आजच्या कीर्तनातून आपण गाठोडी बांधून न्यायची. ज्या मातोश्रीनं या महाराष्ट्राला प्रबोधनकार असा सुपुत्र आमचे हरिभक्त परायण गोपाल महाराज दिले, तिच्या तेरवीच्या निमित्तानं यथामती यथावकाश आपण सेवा केली. एकदा आपल्या संप्रदाय पद्धतीनं तिला श्रद्धांजली म्हणून पुंडलिक वरदा हरिविठ्ठलचा गजर करू आणि आपल्या कीर्तन सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम बाई जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. तुका म्हणे देव अंतरला दुरी, तुका म्हणे देव अंतरला दुरी, तुका म्हणे देव अंतरला दुरी, तुका म्हणे देव अंतरला दुरी. डोळी अंधारी पडलीसे, डोळी अंधारी पडली जे
वेचिती सादर घटी कापळे आ आ विजिती सादर घटी कापडे वेचिता सादर घटी कापळे तिचा सादर घटी कापडे वेचिती
सागर ही कामणे सादर घटी कपाळे अंती समयात करणी विचार अंती